लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना झालं रक्षाबंधन सणाची भेट जमा. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा. संपूर्ण महायुती सरकारचं सर्व महाराष्ट्र राज्यातील महिलांकडून लाडक्या बहिणींकडून आता कौतुक करण्यात येत आहे. आता उशीर नाही, आता लगेच लाडक्या बहिणींना 14वा हप्ता सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट. तर बघा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आता जवळ आलेला आहे. त्यानिमित्ताने लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्यासंदर्भात आलेले आहे गुड न्यूज. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं 13वा हप्ता जमा झालेला आहे. आता लगेच वाटप होणार 14वा हप्ता. अखेर आता बहिणींची प्रतीक्षा संपणार. महिलांना जास्त दिवस प्रतीक्षा वाट पाहावी लागणार नाही. तर पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही जबरदस्त ऑथेंटिक अपडेट. तर बघा, काल रक्षाबंधन सण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आनंदामध्ये साजरा झाला. याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे लाडकी बहीण योजना. कारण की लाडकी बहीण योजनेनिमित्ताने हा सण आनंदात साजरा व्हावा या उद्देशाने लाडक्या भावांकडून लाडक्या बहिणींना ओवाळणी देण्यात आली. रक्षाबंधन सण सर्व महिलांचा आनंदात साजरा झाला. महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, महिला व बालविकास मंत्री आरजी तटकरे मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. या लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांचा, लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सण आनंदामध्ये साजरा झालेला आहे. ही काही तुम्ही लाईव्ह दृश्य या ठिकाणी पाहू शकता. तर बघा, या ठिकाणी संपूर्ण लाडक्या बहिणींकडून सर्व लाडक्या भावांचं कौतुक केलं जात आहे. महायुती सरकारची पूर्ण प्रशंसा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे. कारण की महायुती सरकारमुळे सर्व बहिणींचा रक्षाबंधन सण गोड झालेला आहे. इकडे बघा, बटन दाबलं आणि सर्व बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती जुलै महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आणि आता लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे अजून एक मोठी गुड न्यूज. ती गुड न्यूज असणार आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. आता लगेच लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. परंतु भरपूर बहिणींनी कमेंट्स केल्या की दादा, आम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा झालेलं नाही आहे, आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही, असा भरपूर बहिणींनी प्रश्न विचारला. तर तुम्ही काय करायचं आहे, पहिली गोष्ट तुम्ही आधार सीडिंग चेक करा. तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे चेक करा. दुसरी गोष्ट, तुमची बँकेमधील KYC पूर्ण आहे का. मग तुम्ही जर कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, पोस्ट बँक असेल, SBI असेल, HDFC बँक असेल, कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, बँक KYC पूर्ण करा. लाडकी बहीण वेबसाईटवरती KYC करा. तसेच 2.5 लाखांचे उत्पन्न दर्शवा. म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे. तुमच्याकडे 4 व्हीलर नसली पाहिजे. तुमचं वय 21 ते 65 मध्ये पाहिजे. तुम्ही सरकारी नोकरीला नसला पाहिजे किंवा टॅक्स पेयर नसला पाहिजे किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरीला नसला पाहिजे किंवा तुमच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती, कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावी. तसेच पिवळे रेशन कार्ड, केशर रेशन कार्ड असेल तर ठीक आहे, ते तयार ठेवा. तसेच आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व मदतीसाठी मदत करणार आहोत. जी पण तुमचा प्रॉब्लेम असेल तो चॅनलच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, लाडक्या बहिणींना मिळालं काल रक्षाबंधन सणाचं भेट. काही महिलांना रक्षाबंधन सणाच्या 1-2 दिवस अगोदरच ही रक्षाबंधन सणाची भेट जमा झालेली होती. सर्व बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लाडक्या बहिणी सर्व आता खुश आहेत. परंतु बऱ्याचशा बहिणी अशा आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तर बघा, सध्या तुमचा जो लाभ आहे तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवला. आजच्या यादीमध्ये तुमचं नाव असू शकतं, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नसतील. तर बघा, आता तुमची शहानिशा होणार, तपासणी होणार, सर्व कागदपत्रे, डॉक्युमेंट सर्व चेक होणार. जर तुम्ही योजनेसाठी पुन्हा पात्र ठरला तर पुन्हा तुमचा लाभ सुरळीत सुरू होईल. जे काही तुमचे थकीत हप्ते बाकी आहेत, मग जूनचा हप्ता असेल, जुलैचा हप्ता असेल, हे जे काही हप्त्याचे पैसे तुमचे बाकी आहेत ते सर्व पैसे तुम्हाला भेटून जातील, ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आता सर्वात मोठी अपडेट. तर बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणानिमित्त पैसे वाटप करण्यात आलेले आहेत. तर बघा, पैसे कधी कधी जमा झाले. जुलै महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाला. पहिला जो दिवस होता पैसे जमा होण्याचा तो होता 6 ऑगस्ट, ठीक आहे. 6 ऑगस्टला सर्वात पहिले पैसे जमा झालेले होते. 6 ऑगस्टला वार होता बुधवार, ठीक आहे. त्यानंतर 7 ऑगस्टला वार होता गुरुवार आणि 8 ऑगस्टला बघा वार होता शुक्रवार आणि 9 ऑगस्टला फायनली सर्व राहिलेल्या बहिणींना पैसे मिळाले काल रक्षाबंधन सणाच्या दिवशी, रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती. 9 ऑगस्टला वार होता शनिवार. तर बघा, 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीत लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट मिळालेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता पात्र महिलांना पैसे कधी मिळणार,
सर्व बहिणींना गिफ्ट मिळाले, परंतु ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही तुम्हाला सुद्धा पुढच्या हप्त्यासोबत हे पैसे नक्कीच मिळतील. आता होणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप. गौरी गणपती सण आता जवळ आलेला आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट खूप जवळ आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे बघा आता या ठिकाणी रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होणार होते का, तर नव्हते. तुम्हाला फक्त रक्षाबंधन सणानिमित्त जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार होता. मग ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार, हा प्रश्न भरपूर बहिणींनी विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी. सर्व लाडक्या बहिणींचा यंदाचाही रक्षाबंधन सण गोड झालेला आहे, आनंदामध्ये साजरा झालेला आहे. कारण की भरपूर बहिणींना रक्षाबंधन सणानिमित्त पैसे जमा झालेले आहेत. ज्या बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत, कदाचित तुमचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला असेल. नक्कीच पुढच्या वेळेस तुम्हाला पैसे जमा होतील, ज्यावेळेस तुम्ही योजनेसाठी पुन्हा एकदा पात्र ठराल. तसेच बघा, गेल्या वर्षी देखील रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने बहिणींना लाभ प्रदान करण्यात आला होता. तसेच वर्ष 2024 प्रमाणेच वर्ष 2025मध्येही लाडक्या बहिणींना हा लाभ प्रदान करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे. तसेच बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व लाडक्या बहिणींचा हा सण आनंदामध्ये साजरा झालेला आहे, लाडक्या भावांचा. तर बघा, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्सला रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 36 जिल्ह्यातील सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर बघा, आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आता बघा सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्व जिल्हे आहेत. या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता रक्षाबंधन सणाच्या 13वा हप्ता जमा झालेला आहे आणि आता वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता. तर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी वाटप होणार, त्या अगोदर बघा, रक्षाबंधन सणानिमित्त तुम्हाला स्पेशल भेट मिळणार होती. ती स्पेशल भेट होती 13वा हप्ता वाटप संदर्भात. तर बघा, 13वा हप्ता वाटप होता जुलै महिन्याचा. काही बहिणींना 7 ऑगस्टला पैसे जमा झाले, काही बहिणींना 8 ऑगस्टला झाले, काही बहिणींना 9 ऑगस्टला झाले आणि टप्प्याटप्प्याने सर्व बहिणींना 13वा हप्ता आता वाटप झालेला आहे. आणि आता महिलांच्या बँक अकाउंटमध्ये वाटप होणार आहे 14वा हप्ता. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे. तर बघा, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये रक्षाबंधन सण 9 ऑगस्टला खूप आनंदामध्ये जल्लोषामध्ये साजरा झालेला आहे. आता गिफ्ट वाटपची जी तारीख होती ती होती 6, 7, 8, 9 ऑगस्ट आणि या दिवशी गिफ्ट वाटपसुद्धा झालेलं आहे. आता गिफ्ट वाटप झालं 13व्या हप्त्याचं. आता बहिणींना गिफ्ट वाटप होणार 14व्या हप्त्याचं. तर 14व्या हप्त्याचं गिफ्ट तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे, त्या अगोदर आपल्या चॅनलतर्फे सुद्धा गिफ्ट वाटप होणार आहे. आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या वाटप होणार आहेत 2 लाख सबस्क्रायबरवरती. या गिव्हअवेमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी पैठणी साडी त्यांच्या ॲड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. लाडक्या बहिणी, सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबरनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं भेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता लाडक्या बहिणींना जमा होणार आहे ऑगस्ट महिन्याचं गिफ्ट म्हणजे 14वा हप्ता मिळणार आहे. तर बघा, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनामध्ये रक्षाबंधन सणाचं भेट लाडक्या बहिणींना वाटप करण्यात आलेले आहे. आता लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता. तर बघा, या ठिकाणी त्या अगोदर एक धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, भरपूर बहिणींना जून जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही. जर तुमचं सुद्धा कुटुंबातील एकाच कुटुंबात जर 3-4 लाडक्या बहिणी जर लाभ घेत असतील तर या ठिकाणी त्यांचा लाभ बंद होणार आहे. ही बातमी तुम्ही सविस्तर वाचू शकता. याच्यामध्ये बघा, जर तुमचा सुद्धा लाभ बंद झाला असेल तर त्याचं काय कारण असू शकतं हे तुम्ही या बातमीमध्ये सविस्तर स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आलेले आहे आत्ताच्या सणाची सर्वात मोठी गुड न्यूज आणि ही अपडेट देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, लाडक्या बहिणींना नुकतंच रक्षाबंधन सणाची भेट जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट मिळालेली आहे. रक्षाबंधन सणानिमित्त जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे सर्व पात्र बहिणींना जमा झालेले आहेत
आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता वाटप झाला 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या दरम्यान. आता लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये वाटप होणार ऑगस्ट महिन्याचा हप्ता. तर बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता एक तर 15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावरती किंवा गौरी गणपतीच्या सणाच्या शुभमुहूर्तावरती किंवा त्या सणापर्यंत अंदाजित वाटप होईल, अशी या ठिकाणी सध्या तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार माहिती आलेली आहे.